हो, नयन पण आहेत आज इन ॲक्शनमध्ये. वॉल ऑफ शेलार विजय सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळतील कदाचित. नाही, कल्पेश भानुशाली असल्यानंतर विजयसुद्धा असणार, कारण ती जोडीच आहे आणि एक जबरदस्त खेळ सातत्यानं करत आली आहे. येस, इथे मात्र उपस्थित होत आहेत मदनजी भानुशाली साहेब आणि सुभजी भोईर साहेब आणि मदनजी भानुशाली साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात करूयात. रवी आणि विवेक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आणि स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये पहिल्याच बॉलवर रवीच्या बॅटमधून पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक चेंडू बॉलराईच्या पलीकडे निघून चाललाय सरळ सीमारेषा पार. चौकार 4. पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळाला आणि महेश शेठ चौगुले हॅट्रिक एम एल ए त्यांचं गीत सध्या तरी आपण इथून मात्र ऐकतोय. मी पोहोचवीन तुमच्यापर्यंत गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल आहे, हाही फिरकावून दिला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक 2 चौकार 4. आणि महेशजी चौगुले साहेबांचे अगदी जवळचे मित्र किंवा विश्वासू शिलेदार म्हणून खरं तर शेलार नगरीमधून कोणाकडे पाहिलं जातं आदरणीय उमेश भाऊ सोनावणे 1200 त्यांच्या सुपुत्राच्या नावानं ही स्पर्धा विराट स्पोर्ट्स शेलार आयोजित आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दर्शवली जाईल. नयन तिथे मात्र थोडीशी चूक मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात गेला होता, तोपर्यंत बॅकअप मिळाला आणि बॅकअपमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतात. विजय होते आणि विजयकडून ते क्षेत्ररक्षण खरं तर होताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा मिळतात. धावफलक 2 धाव्याच्या पडतीनं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या अंकावर धावफलक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अतिश पाडी सर असतील. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष जोशी सरांना आपण पाहत आहेत आणि टीम अंपायर आता मात्र राजेंद्र पजागे सर आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला होता. थोडंसं संद गतीनं हा फटका कन्वर्ट केला गेला असं म्हणायला हरकत नाही आहे. सिंगल मीडिया सिंगलच्या पडतीनं धावसंख्या 11 या अंकावर. ऑन स्ट्राईक सध्या तरी आपण बॅटर पाहताय विवेक. येस, विवेक शेळकेला आपण पाहताय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ. गोलंदाज सय्यार. हो, पुढचा बॉल काय घडतं मैदानाच्या आतमध्ये अगदी बाजूला सरसवून खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला होता, जो की काही प्रमाणात का होईना पण अनसक्सेसफुल ठरताना इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. निर्धाव फेकिंग डॉट बॉल. गोलंदाज सक्सेस ठरतोय या 5व्या चेंडूवर. चेंडू संपुष्टात येतात. 5 धावसंख्या आहे ती म्हणजे 11 या अंकावर. गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक होता. बाउंड्रीच्या दिशेनं ट्रॅव्हल होणारा चेंडू विजय
पुन्हा एकदा तिथे मात्र पोहोचेल, क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल आणि तोपर्यंत अंतिम क्षणी धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे किती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 13. येस, आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मुख्य व्यासपीठावर उपस्थित या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कॅश स्वरूपात ज्या व्यक्तिमत्वांनी पोहोचवलंय, माजी सरपंच आदरणीय सन्मान्य घनश्यामजी भोईर साहेब येथे उपस्थित होतात. मी धीरजजी बालेराव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्मान्य घनश्यामजी भोईर साहेबांना मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचं. माजी सरपंच म्हणून सध्या काम पाहतात आणि अतिशय दिलखुल्लास व्यक्तिमत्व, मायाची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरून केला जातोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आदरणीय सन्माननीय घनश्यामजी भोईर साहेबांकरिता. आमच्या आयोजकांचा वीरा स्पोर्ट्सचा एक शब्द आणि दुसऱ्या क्षणाला आर्थिक स्वरूपातली मदत ज्या व्यक्तिमत्वानं पोहोचवली त्याबद्दल आम्ही त्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू तेजस. येस, नरेशजी माळी इथे उपस्थित होत आहेत. येणार संघाचे खरं तर पुरस्कर्ते आहेत आणि येस, आपण पाहताय अगदी सिटी फॉर्मॅट असू द्या किंवा मग ग्रामीण टेनिस क्रिकेट असू द्या, एनआर संघ सातत्यानं चर्चेत राहिला आहे. आणि एनआर संघाला जर का मग कोणी पोचवलं असे, मला आठवतं कासण्याच्या स्पर्धेमध्येही नरेशजी माळी साहेबांचा उल्लेख झाला होता आणि ते व्यक्तिमत्व एनआर संघाला सातत्यानं पुरस्कृत करत राहिले. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित केलं जातं. श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा परिधान केलं जातं. तदनंतर मदनजी भानुशाली इथे उपस्थित होतात आणि मदनजी भानुशाली यांनाही मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्मान्य मदनजी भानुशाली यांना सन्मानित करायचं आहे. सिंगल बहाल मिळते आणि सिंगलच्या बढतीनं धावसंख्या आता मात्र 14 अंकावर धावफलक समाधान पाटीलला आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल यावेळेस विवेक केरीदा शेणू आपण सध्या तरी पाहिलाय. पॉकेट डिलिव्हरी फेस केले गेले, सामना केला गेला आणि पहा विजयची जी क्रिकेट खेळण्याची शैली आहे ती सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाली. ठाऊक होतं फेकी केली तर दुसरी धाव कुठेतरी घेतली जाऊ शकते, त्यामुळे स्वतः चेंडू घेऊन इथे मात्र पोहोचले. सिंगल धावसंख्या आता मात्र 15. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलं गेलंय. विवेकच्या नव्हे तर रवीच्या बॅटमधून चेंडूला पाठवलं गेलंय सरळ सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतो दमदार षटकार 6. येस, योगेशजी वारगडे इथे उपस्थित होते. पुढचाही बॉल हाही जाग्यावर उभं राहून ठोकलाय. इथे मात्र षटकार 6. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब फटकेबाजी. षटकाराच्या बढतीने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय ते म्हणजे 27 अंक. येस, समाधानला आपण पाहताय गोलंदाज सय्या आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलंय. टेक्निकल स्ट्रोक घरच्या मैदानामध्ये येणार बोरपाडा संघ आता मात्र शेलारच्या विपक्षात गरजत असताना आणि बरसत असताना. ठोकलाय चौकार 4.
चौकाराच्या बढतीने धावसंख्या 31 या अंकावर. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल फेस केले गेलं. यावेळेस पहा रोज दिवाळी नसते, प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. क्रिकेटचा बेसिक, क्रिकेटची लाईफलाईन आणि क्रिकेटचा पाया चेक तर बोले आपण स्वागताकडे सुबोध भोईर साहेबांची विशेष उपस्थिती आपल्याला विराट चषकामध्ये पाहायला मिळते आणि सुबोध भोईर साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. साहिल खुदाडे जे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत त्यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते सुबोध भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. सुबोध भोईर साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. आपण पाहू शकता. आणि त्यानंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. योगेश वारगडे साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि या सन्मानानंतर लगेच आपण मॅचकडे देखील वळणार आहोत. योगेश वारगडे साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला विराट चषकामध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान साहिल खुदाडे यांचे शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करत आहोत, हे आपण पाहू शकता. हा शेवटचा सन्मान आहे. यानंतर आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळणार आहोत. थँक्यू. येस, आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि तिसरं षटक हाताळण्याची जिम्मेदारी खरं तर कल्पेश्वर सोपवली गेली होती आणि पहिल्याच बॉलवर अतिरिक्त उंची धारण करत असताना भीमर मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला गेलाय. नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवला गेला. फ्री हिटचा हा चेंडू होता आणि फ्री माइंडनं फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला होता. येस, सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या पडतीने धावसंख्या 34-34. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पुनश्च एकदा दर्शवला गेला आणि एक धाव इथून मात्र मिळते. एकरी धावेन धावसंख्या 35. येस, व्हाईट बॉलचा इशारा आपण सध्या तरी पाहत आहे. धावसंख्या 36. क्या बात आहे. पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी पाहायला मिळाला आणि विवेकच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला. षटकाराच्या बढतीने धावसंख्या आता मात्र 41 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ ऑफिशियली मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. अगदी खराब सुरुवात कल्पेश भोईरच्या मार्फत आपण पाहिली होती. गोलंदाज सज्ज होतो षटकातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण दर्शवणारा फटका. चेंडू बॉर्डराईच्या पलीकडे बॅक टू बॅक 2 6 6 धावा. दोन चेंडू आणि 2 षटकार पाहायला मिळतात. येणार बोरपाडा संघानेही आता मात्र वाजवी खेळी साकारायला सुरुवात केली गेली आहे.
षटकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय या 47-47 या अंकावर 3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज कल्पेश षटकातील पुढचाही बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. फेस तर केले गेले. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. विवेकच्या फारीचा अंत झेलबाच्या स्वरूपात विवेकला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. सध्या तरी आहोत आणि यस आदरणीय सन्मान्य घनश्यामजी भोईट साहेब येथे उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्षमस्व रजा घेत आहेत घनश्यामजी भोईट साहेब. अगदी या स्पर्धेकरिता आपण उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत. आणि या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्या व्यक्तिमत्वाने पुरस्कृत केलं आपण उपस्थित राहिला. आणि यस यस घनश्यामजी भोईट साहेब या स्पर्धेकरिता उपस्थित राहिले. वेळात वेळ काढून त्याबद्दल आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. आणि आल्या आल्या धीरज नाही. उचलले गेले चेंडूला पाठवलं गेलंय सरळ सीमा रेषा पलीकडे. षटकार 6. येस षटकार आपण पाहिलाय. षटकाराच्या बढतीने धावा संख्या जाऊन पोहोचत असताना 53. गोलंदाज सय्यर. हो यावेळेस फसवलं गेलं तर थोडंसं कमी उंचीचा चेंडू आपण पाहिला. आणि धीरजच्या उंचीचा विचार करता थोडंसं त्रास जरूर येथे मात्र उद्भवला गेला. आणि षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना सध्या तरी पाहत आहे 53. येस आणि आपण ही स्पर्धा एकंदरीत बघितली तर कवाड अंबाडी असोसिएशनच्या अंतर्गत पाहताय. आणि कवाड अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गुरव यांचाही आज वाढदिवस आहे. आणि त्यांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल गावदेवी पारिवली आणि मिसपोर्ट कवाड दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की 4 षटक संपले की आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचं आहे. मिसपोर्ट्स कवाड आणि यस मिसपोर्ट्स कवाड संघाचे कर्णधार इथे उपस्थित होत आहेत. मी विनंती करतोय की
चला गावदेवी पारिवली आपण सुद्धा त्वरित इथून मात्र पोहोचायचं. मॅचला करूया सुरुवात. षटक क्रमांक 3 इथून मैदानाच्या आतमध्ये संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53. हो, चौथं षटक नीलमला आणले गेले. पहिलाच बॉल आपण सध्या तरी पाहत आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. प्रतीकला चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. नीलमला आपण सध्या तरी पाहत आहे. नव्या दमाचा आणि नव्या जोशाचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक धाव मिळेल. एकेरी धावेच्या बढतीने धावसंख्या 54 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा पॉकेट डिलिव्हरीला फेकून दिले गेले. चेंडू चाललाय. शेलार नव्हे तर आता मात्र गोडसईकरांच्या बेडीला. बिग यूज अ सिक्सर. 6 षटकाराच्या बढतीने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचत असताना 60 या अंकावर. अगदी चला चेंडू पाठवून द्या. चेंडू व्यवस्थापक मॅचला थोडासा उशीर होतोय. विनंती असेल की चेंडू पाठवून द्यायचा आहे आपण त्वरित. षटकार पाहायला मिळाला. 60 या अंकावर धावफलक. कदाचित आपण आधीच्या ज्या 2 मॅचेस बघितल्या त्याच्यामध्ये थोडंसं लो स्कोरिंग आपल्याला स्कोर पाहायला मिळाला होता. अगदी प्रथमतः गोलंदाजी करणाऱ्या संघानं धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त होताना पाहायला मिळालं होतं. पण या मॅचमध्ये चित्र थोडंसं वेगळं खरं तर पाहायला मिळतं. प्रथमतःच NR बोरपाडा संघ फलंदाजच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. नाणेफेक विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा घेतला गेलेला निर्णय शेलार बी संघाचा इथे मात्र चुकीचा ठरतोय की काय असं चित्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 60. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज नीलम तयार. पुढचा बॉल हवेमध्ये. चेंडू फटका फसण्याची दाट शक्यता. चेंडू खाली. तिथे मात्र यष्टीरक्षक स्वतः कल्पेश भानुशालीच्या हातामध्ये चेंडू. बॉबला परतावा लागेल जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. मितपोट कवाड संघानं आम्हाला इथे मध्ये रिपोर्टिंग केलंय. विनंती असेल गावदेवी पारिवली आपण सुद्धा त्वरित उपस्थित झालेले आहेत. येस, दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या 3 चेंडूनंतर आपण त्वरित नाणेफेक इथून मात्र करणार आहोत. चला नीलम, आपल्या भारतातील 3 चेंडू आपण फेकलेत. शेवटचे जे 3 चेंडू आहेत त्याची फेकी त्वरित आपण करा. कारण मी आधी म्हटलं होतं आम्ही पहिल्या मॅचपासून की आज फायनल डे त्यामुळं कोणालाही वेळ जास्तीचा इथून मात्र खर्च करून दिला गेला जाणार नाही आहे. त्यामुळे विनंती असेल की वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला आपण सध्या तरी पाहत आहे. खरं तर प्रतीक सुरुवातीला फलंदाजी करण्याकरिता पोहोचायचं आहे. पण प्रतीक नाही आल्या सुरुवात केली गेली आहे दमदार. स्क्वेअर लाईकच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं गेलं आहे. सरळ सीमा रेषा पार. षटकार 6. आता षटकाराच्या बढतीने धावसंख्या 66. 66 या अंकावर धावफलक. 70+ कदाचित धावसंख्या जाताना दिसते की काय. चार चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 4थ्या चेंडूवर षटकार सध्या तरी प्रतीकच्या बॅटमधून आपण पाहिला. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. गोलंदाज सय्या. हो, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहे. असं वाटलं की यष्टांच्या वरतून चेंडू डिलिव्हर झाला, पण इथून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं खूप सारा फरक आहे. 1 बाउन्सचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. टप्पा पडल्यानंतर उंची इथून मात्र धारण केली गेली आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचाने इथून मात्र दर्शवला गेला आहे. 1 धाव मिळाली. धावसंख्या केली धावेने आता मात्र 67 या अंकावर धावफलक. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज नीलम. पुढचाही बॉल हाही प्रतीकनं उडवलं गेलंय आणि पाठवलं गेलंय
सीमा रेषा पलीकडे षटकार 6. थँक्यू सो मच. अगदी मला तर असं वाटतं की खेळाडू कक्षामध्ये प्लॅनिंग झालं असावं. गेल्या सुरुवातीला षटकार ठोक हे तुम्हाला बंधनकारक राहील आणि कदाचित ते चित्र इथून मात्र आपल्याला बोरपाडा संघाच्या मार्फत पाहायला मिळालं. जो फलंदाज येतो तो मात्र वासवी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सय्यार, षटकातील अंतिम चेंडू. पुढचा बॉल हाही इथून मात्र आपण पाहताय निघालाय फेकून दिले गेले चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे. अंतिम क्षणी पाहायला मिळतोय षटकार आणि षटकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 79 विजयाकरिता 80 या धावसंख्येची आवश्यकता. बघूयात पार होईल का. टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील तुमच्या समोर सुभाष तुम्हाला सर. धन्यवाद तेजस दुबी. तर येणार बोरपाडा संघाचे सर्व सन्माननीय नरेश माली साहेबांनी विनंती केली आपण या त्यांच्या समेत सुपत भोईर साहेबांनी भानुशाली साहेबांना देखील विनंती केली आपण देखील आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कवाड विपक्ष पारिवली हा पुढील सामना आपण पाहणार आहोत. कवाड संघाने आपण टॉससाठी या. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. विराज ट्रॉफी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अमित शेलारकर या नाण्याच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय आणि विकी हे 2 संघनायक आहेत. अमित शेलारकर कॉल आहे आणि अमित शेलारकरच आलेले आहेत. तर टॉस जिंकले पारिवली संघाचा संघनायकाने. आमच्या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की पण व्यापीठाची सोहळायची आहे. पारिवली संघाने का टॉस जिंकल्या, जास्त वेळ मी घेणार नाही. टॉस जिंकल्या निर्णय जाणून घेण्या अगोदर हे जे आयोजन केले आयोजनाशी काय म्हणशील. आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिली त्यांचे आभार मानतो. टॉस जिंकल्या निर्णय काय क्षेत्रक्षण आपल्या संघाला हृदय शुभेच्छा. विकी जे आयोजन केले आयोजनाशी आपण काय म्हणाल. नाही, खूप चांगलं आयोजन आहे आणि एवढ्या उन्हात खेळायला मजा पण येईल. कारण की आता जसं जसं उन्हाळा येईल आणि टुर्नामेंटसुद्धा कमी होतील आणि उन्हात खेळायची मजाच वेगळी असते. कारण की जास्त मुलं कोण प्रॅक्टिसमध्ये नसतात. बघूया, चांगला खेळ करायचा प्रयत्न करू आणि आम्हाला इथे त्यांनी खेळायची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपल्या संघाला तरी हृदय शुभेच्छा. टॉस केला गेला, टॉस जिंकल्या पारिवली संघाने प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बसून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये.
तर या स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट आलेले हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत कैलासजी शेलार आणि त्यांच्यासमेत स्वप्नीलजी शेलार 6500 पुंडास यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि खेळणाऱ्या सर्व संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कैलास शेलार साहेब आणि धन्यवाद स्वप्नील शेलार साहेब. आपल्या दोघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र लॅफ्ट स्वीप आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार बॅकवर्ड स्टेलेकच्या वरून षटकार टिट फॉर टॅट. लागेल एखाद्या फलंदाजाला शेलारच्या, कारण एक मोठं लक्ष आहे या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम पहिल्या डावामध्ये एनआर बोरपाडा संघाने प्रस्थापित केलेल्या तब्बल 79 धावा आणि 80 धावांचं अगदी डोंगरा एवढं लक्ष ठेवलेलं आहे. आणि या लक्ष जर सर करायचं असेल तर अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील, मोठ्या फटक्यांची पेरणी करावी लागेल जेणेकरून विजयाचं पीक येईल. आणि तो मोठा फटका आपण बघतो फलंदाज विजय भोईरच्या बॅटमधून. यावेळी ऑन साईडला नक्कीच फटका नीटचा सजवता आलेला नाही, कुठल्या प्रकारचे धाव नसणारे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ऐंशी धावांचं एक मोठं लक्ष आहे आपण बघतोय. सामना एनआर बोरपाडा विपक्ष जबरजंग शेलार बिया दोन संघामध्ये. यावेळी समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये चेंडू निघून जातोय या सीमा पार लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार. एस्टाने जाऊन धडकतोय आणि पहिला हादरा बसतोय जबरदंग पॉवर शेलार संघाला विजय भोईरच्या रूपाने. पहिला फलंदाज विजय भोईर बाद झालेला आहे, ज्याने बाद होण्यापूर्वी एक षटकार एक चौकाच्या मध्येने 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर कल्पेश भानुशाली आता मात्र मैदानामध्ये वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. मात्र पहिली सफलता अर्जित करताना गोलंदाज प्रणय एनआर बोरपाडा या संघासाठी. एनआर बोरपाडा संघाचे सर्व नरेश माली साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यावेळी मात्र डाऊन दी लेग स्टंप हा दिशांनी चेंडू पाहायला मिळतोय आणि पंच इशारा करतात वाईटचा. यावेळी मात्र कट केलेल्या चेंडूला स्केटरचा फटका, चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. कल्पकता पाहायला मिळते आणि भानुशालीच्या बॅट दोन हा फटका आपण पाहतोय अगदी भानुशाली या फटक्याने भाव खाऊन जाताना देखील पाहतोय, कारण थोडंसं ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. शॉर्ट वाईड अँड पनिश स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पाहायला मिळतोय. इथे विकेट टू विकेट चेंडू
या चेंडूला सन्मान देताना फलंदाज पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जेव्हा पॉवर शेलर बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 1 बाद 15 धावा. 15 मार्च या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि 15 धावा देखील धावपलकर पाहायला मिळतात. तसे मित्रांनो आज 15 मार्च आणि आजच्या दिवसाचा विचार करता तर आजच्या दिवशी पहिल्या कसोटीला देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात झाली होती. कारण आजच्या दिवशी 1877मध्ये पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू झाला होता. आणि योगायोगाने 100 वर्षानंतर देखील आजच्या दिवशी ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्येच सामना खेळला गेला होता. 1877मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने तो सामना 45 धावांनी जिंकला होता. आणि योगायोगाने 100 वर्षानंतर आपण बघितला तर 1987मध्ये देखील ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंड विरुद्ध तो सामना देखील 45 धावांनी जिंकला होता. म्हणजे योगायोगाची गोष्ट आजच्या दिवशी आपल्याला 1877 आणि 1987मध्ये आजच्या दिवशी पाहायला मिळाली होती. आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला देखील सुरुवात झाली होती. जो सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये आजच्या दिवशी 1877मध्ये खेळला गेला होता. 15 मार्च ते 19 मार्च असा तो सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि इथे 15 धावा देखील आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज यश डोंगरे. यावेळी वाईट यॉर्कर मात्र पंचांचा इशारा देखील जोशी सरांचा येतोय. वाईट संतोष जोशी सर आपण बघतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. सन ऑफ भिवंडी क्रिकेट सुरोज जोशी यांचे ते काकसरे आहेत. यावेळेला मात्र मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली कावकर रिझल्टमध्ये झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. दुसरा हादरा जबरदस्त पॉवर शेलर बी या संघाला. फलंदाज बाद झालेत. जबरदस्त पॉवर शेलर बी संघाची धावसंख्या धावपलीकर स्थिर पाहायला मिळते ती 16 धावा. न्यू बॅटर आपण बघतोय नयन भोईर ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरसाठी आकर्षक बॅट देखील त्यांनी स्पॉन्सर केलेले आहे. नयन भोईर न्यू बॅटर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय अद्भुत थोडासा चेंडू पाहायला मिळाला होता. कारण बाहेरच्या बाजूने वलताना असं वाटलं होतं मात्र तो आतल्या बाजूने देखील वलताना पाहायला मिळतोय. 80 धावांचं एक मोठं लक्ष आहे. यावेळी फाईन खेळलेल्या चेंडूला लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. धाव मिळतील 4. या चौकारीन संघाची धावसंख्या पोहोचलेली ते 20 वर. इथून 60 धावांची अजूनही आवश्यकता आहे कारण लक्ष ठेवले गेले ते 80 धावांचं. पहिल्या डावामध्ये या धावांची टाकसाल पाहायला मिळाली होती. स्विंग आर्मेस हलवार चेंडू हाताळलेला आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क फलंदाजाला साधता आलेला नाही. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू होता. समोर खेळलेल्या 20 मध्ये अंड्रेचा फटका पाहायला डीप मिड ऑन रिझनमध्ये लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचलेली ते 21 वर 21. स्विंग आणि मेस निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या
दोन षटकाची समाप्तीनंतर जबरदंग पॉवर शेल्लर बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 धावा. प्रतीक टांडेल कॅप्टन याला मनीष पाटील सावंत याच्याकडून हार्दिक शुभेच्छा झालेले आहेत. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी आमच्या कॉमेडी पॅनलसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद मनीष पाटील सावंदे, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्याकडून प्रतीक तांदेलसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. ऑल द बेस्ट आले ना, ऑल इज वेल सध्या पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू पाहायला मिळतोय सीमा बार षटकार आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. प्रतीक तांदलेसाठी ऑल द बेस्ट आलेला आहे. मात्र प्रतीक तांदलेचा हा चेंडू ऑल इज वेल पाहायला मिळत नाही. मनीष पाटील सावंत यांच्याकडून त्याच्यासाठी ऑल द बेस्ट आलेला. मध्ये ऑल इज वेल हा चेंडू नसलेला आहे आपण पाहतोय, कारण हा चेंडू भीमर हाताळलेला आणि या चेंडूवर आपण बघितलं तर आपण 7 धावा धापण्यामध्ये जोडल्या जात आहेत. हो हो, फिनिट वर बिग हिट, चेंडू निघून जाईल सीमा बार. छोटा पॅकेट बडा धमाका षटकार. नयन भोईर तसं या टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. ज्या खेळाडूच्या नावे एका संघामध्ये या गोल्डन चौकार आणि गोल्डन षटकाराने या शेलर संघाला सामना जिंकून देण्याचा देखील विक्रम आहे आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6ने वेगाने वाढते. धावसंख्या 6ने पोहोचते ती 34 वर 34. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रतीक तांदले तिसरं षटक चालताना पाहतोय. माफ करा, सुशील डोंगरे आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. यावेळी फुलटा चेंडू फायदा उचललेला नाही. हा चेंडू बाहेरच पाहिजे होता. मात्र आपण पाहतोय या प्रॉपर टायमिंग नईन याला साधता नईन स्वतःच्या या फटक्यावर नाखुश देखील पाहायला मिळतोय. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. हा सामना जर जिंकायचा असेल तर आता मात्र हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल. इनसाइड आउट पॉइंट रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेचं फलंदाजांना समाधान मानावे लागेल. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 38 38. आशिया लक्ष्याचं पाठलं करताना आपण बघतो जपसंघ पॉवर शेलर बी हा संघ. यावेळी अमेश टाइम पाटकाची हवेमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज कंप्लीट करताना. धावसंख्या 39 39. 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये तब्बल 41 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. एखादा चमत्कारच आता मात्र शेलार संघाला सामना जिंकून देऊ शकतोय.
धीरज तांदले येतोय बॉलिंग मार्कवर. इथे हुक केलेल्या चेंडूला स्क्वेटिंग रिझनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मिशनाचा इम्पॉसिबल आपण बघतोय या सेलर संघासाठी, कारण इथून 5 चेंडूचा केले शेष आणि 5 चेंडूमध्ये तब्बल आपण बघितलं तर 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील एनआर बोरपाडा संघाच्या नावे पाहायला मिळालेला आहे. पडल्यानंतर बाउन्स होतोय, मात्र पंचांचा इशा येतोय वाईट आव्हान तथा वाढच्या रूपाने. यावेळी पूल केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय या मेडिकल रिझर्व मधून चौकार. पूर्णपणे मजबूत पकड या सामन्यावर आपण बघतोय एनआर बोरपाडा या संघाची. विजयाच्या दिशेने जाताना हा संघ पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि या पंचांचा यावेळी या नो बॉलचा इशारा येतोय, कारण फलंदाजाच्या रीच पासून हा दूर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी वाईट. यावेळी खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली या उंची जास्ती लांबी कमी कुठल्या प्रकारे नुकसान होणार नाही, कारण आपण पाहतोय या फीट कंटिन्यू होता. हो, यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग रिजन मधून हा चेंडू देखील फरार सीमा पार चौकार. त्यांनी फलंदाजी केलेली आहे. सामना जरी हातातून निसटला असला तरी मात्र आपला नैसर्गिक खेळ तो दाखवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तर हा सामना जिंकले एनआर बोरपाडा संघाने. अभिनंदन एनआर बोरपाडा अँड हार्ड लक जय बजरंग पॉवर शेलार बी. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया, आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ज्याने सलामीला येऊन धुमाकूळ घातलेला आहे, नावामध्येच धुमाल आहे, तो रवी धुमाल ठरलाय. या सामन्याचा सामनावीर 10 चेंडूमध्ये 30 धावा, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकारांचा समावेश होता, तर रवी धुमाल ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि या व्यापीठावर विराजमान एनआर बोरपाडा संघाचे सर्व नरेश माली साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे